तेल्हारा तालुक्यातील उकडी बाजार आरोग्य उपकेंद्र एकेकाळी या परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने जीवनदायी केंद्र म्हणून होते। सर्व सोयी सुविधा युक्त असे आरोग्य केंद्र असताना आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील केंद्र गेल्या 10 वर्षापासून बंद आहे। या आरोग्य उपकेंद्रामध्ये कर्मचारी निवास व्यवस्था व उपकेंद्र आरोग्य तपासणी, प्रसूतिगृह इत्यादी सुविधा युक्त वास्तूचे बांधकाम केले असले तरी उपकेंद्र बंद पडल्याने गुराढोरांचा मुक्त संचार या परिसरात वाढला आहे। जवळपास 20 वर्षापासून बंद पडलेला आहे। या गावाला आजूबाजूला 20 खेडे लागून आहेत। जर हे उपकेंद्र चालू झालं तर आजूबाजूच्या खेड्यातील लोकांना प्राथमिक उपचार, डिलिव्हरीसाठी खूप सोयी होतील अशी उकडी बाजारवासियांतर्फे मागणी आहे की हा आरोग्य उपकेंद्र लवकरात लवकर चालू करते द्यावे। हा दवाखाना शेषपंडातला जवळपास 20 ते 25 वर्षापासून बंद पडलेला आहे। बरेच वेळ शासनाला ग्रामपंचायतच्या वतीने निवेदन देऊन चालू करण्याची बरीच मागणी केली, पण हा दवाखाना चालू झाला नाही। इथं पहिले एक डॉक्टर होते, एक आरोग्य सेविका होती। त्यावेळेसपासून आता इथं डॉक्टर नाही, आरोग्य सेविका नाही। पर्यंत जिल्हा परिषदची सत्ता काँग्रेसच्या हाती होती तोपर्यंत हा दवाखाना सुरळीत चालू होता आणि नंतर सत्ता बहुजनच्या हाती गेली तेव्हापासून ह्या दवाखान्याची दुर्दशा झाली। आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्यकर्ते काँग्रेसचे, शिवसेनेचे असल्यामुळे आणि सत्ता बहुजनची असल्यामुळे या दवाखान्याकडे दुर्लक्ष झालं आणि परिसरातील लोकांची यामुळे दुर्दशा झाली। हा दवाखाना जर सुरळीत चालू झाला तर 14 खेड्यातील लोक याच्यापासून आरोग्य सेवा घेतील अशी अपेक्षा आहे। आमच्या इथे सरकारी दवाखाना आहे, 15 वर्ष आले बंद आहे। 10-15 खेडे लागू आहेत त्याले, ते नर्साने कोणीच नाही। सुविधा सगळ्या बंद व्हायला, गरीबाचे औषधं आहे ते काही भेटून नाही आले। इथून तेल्हारा तालुक्यातले 10 खेडे आहेत आणि संग्रामपूर तालुक्यातली 5 खेडे आहेत, असे एकूण 15 खेडे लागलेले आहेत। तिथं दवाखान्याची इतकी बिकट समस्या झालेली आहे की 15 ते 20 वर्षापासून दवाखाना बंद पडलेला आहे। साधा या 10-15 गावामध्ये BMS डॉक्टरचा साधा दवाखाना पण नाही आणि रात्रीला जर अडचण आली तर तेल्हारा येथे म्हणजे तेल्हारा येथेच यावं लागते। साधी गोळीची पण व्यवस्था होत नाही, तरी लवकरात लवकर उकडी बाजार उपकेंद्र चालू करण्यात यावे आणि शासनाने लक्ष द्यावे। आणि उकडी बाजार हे गाव पूर्णा विदुपा गौतमा नदीकाठीवरील 10 गावांच्या दृष्टीने केंद्रस्थानी आहे। त्यामुळे उकडी बाजार येथील आरोग्य केंद्र महत्त्वाचे आहे। पावसाळ्याच्या दिवसात नदी नाल्यांना पूर येऊन या भागातील गावांचा तालुक्याशी संपर्क नेहमीच तुटतो। त्यामुळे हे आरोग्य उपकेंद्र नागरिकांच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी महत्त्वाचे आहे। हे आरोग्य उपकेंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।